उरण शहरात तसेच उरणमधील ग्रामीण भागात वारंवार जाणारी वीज, तुटलेले व मोडखळीस आलेले खांबे, लोंबकळत असलेल्या तारा, अनेक ठिकाणी नवीन खांबे बसवणे, स्वतंत्र वीज उपकेंद्राची निर्मिती, विविध गावांमध्ये विजेचा प्रवाह कमी दाबाने व सुरळीत वीज प्रवाह न होणे, कर्मचाऱ्यांची अरेरावी, कर्मचाऱ्यांमार्फत कामे वेळेत न होणे, काम व्यवस्थित न होणे, ग्राहकांच्या घरी ग्राहकांची परवानगी न घेता अदानीचे वीज मीटर बसवणे, 2-3 वर्षांची एकदाच पेनल्टी घेणे, ग्राहकांना भरमसाठ बिल देणे, ग्राहकांना विनाकारण धमकावण्याचे प्रकार, कामावर कर्मचाऱ्यांची कमतरता, अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांच्या नागरिकांच्या समस्यांकडे वेळोवेळी होणारे दुर्लक्ष, पत्रव्यवहार करूनही समस्या न सुटणे, ग्राहकांनी वीज वितरण कार्यालयात फोन केला तरी कर्मचाऱ्यांनी फोन न उचलणे, ग्राहकाने सांगितलेला व केलेल्या पत्रव्यवहाराला वेळेत प्रतिसाद न देणे, विजेच्या तारा न बदलणे, वारंवार वीज जात असताना त्यावर कोणत्याही उपाययोजना न करणे, अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा, महावितरणच्या अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे दिस्साळ व बेजबाबदार कारभाराचा निषेध करण्यासाठी व जनतेच्या गोरगरिबांच्या समस्या त्वरित सुटाव्यात तसेच 300 युनिटपर्यंत सर्वांना बिल माफ करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने महावितरण कार्यालय कोटनाका उरण येथे दिनांक 11 जुलै रोजी अधिकाऱ्यांना घेराव घालत विविध समस्यांबाबत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महावितरण कार्यालयाला घेराव घालण्यात आला। यावेळी रायगड उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका संपर्क प्रमुख दीपक भोईर, योगिता पाटील आवरे आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी आमदार मनोहर शेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, BN डाकी, भास्कर मोकल, रोहिदास पाटील आदींनी व उपस्थित सरपंच उपसरपंच यांनी समस्या मांडत अधिकाऱ्यांना समस्या का सुटत नाही याविषयी जाब विचारला। वीज समस्याबाबत शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या महावितरण वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यात। जनतेला ग्राहकांना कसा नाहक त्रास होतो याचा पाढा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी वाचलाय। 30 जुलैपर्यंत सर्व कामे करण्यासाठी महावितरण कंपनीला मुदत देण्यात आली आहे। मुदतीत काम पूर्ण न झाल्यास महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने माजी आमदार मनोहर शेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, BN डाकी, भास्कर मोकल, रोहिदास पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महावितरण वीज कंपनीला दिलाय। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।